नमस्कार मैत्रिणींनो, शिलाई गुरु मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत 36 साईजच्या ब्लाऊजची पेपर कटिंग. हे कटोरी ब्लाऊज आहे. तर याची पेपर कटिंग आपण पाहू. बघा, त्यासाठी मी एक पेपर घेतलेला आहे. तो असा फोल्ड करायचा. म्हणजे आपलं 36 साईजचा आहे, तर आपल्याला 9 अधिक 1.5 इंच घ्यावं लागेल घडी. म्हणजे 10.5 इंचाची घडी घेतलेली आहे मी फोल्ड करून. बघा, डबल फोल्डमध्ये आहे. नऊ अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन. साडे 10 इंचाची मी इथे घडी घेतलेली आहे. आता ब्लाऊजची उंची आहे 12 इंच. त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे, म्हणजे तयार ब्लाऊज 12 इंच होईल. 13 इंच मी एकूण उंची घेतलेली आहे. कुठलाही ब्लाऊज आपल्याला जेव्हा आपण माप काढणार आहोत तेव्हा उंचीमध्ये 1 इंच प्लस करायचं आहे मार्जिनसाठी. दोन्ही लाईन ड्रॉ करून घेतल्या. आता बघा, इथे आपल्याला गळा आणि शोल्डरचं माप टाकायचं आहे. तर गळा घेतला मी 2.5 इंच. 2.5 इंचावरती एक मार्क आणि शोल्डर घेतलं 3 इंच. मुंडा घेतला बघा 6.5 इंच. तयार मुंडा 6 इंच आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन. 6.5 इंचावरती मी एक मार्क केलं आणि पॉइंट मार्क करून घेतला. आता बघा, हा आपला मागचा पार्ट आहे. तर मागच्या गळ्याची उंची आहे माझी 10 इंच, सॉरी 8.5 इंच. गोल आकार देऊन घेते. आर्म होलला म्हणजे मुंड्याला आकार देऊ आपण. 1.5 इंचावरती एक मार्क केलं. मागच्या पार्टला आपल्याला 1.5 इंच आणि समोरच्या पार्टसाठी 1 इंचावरती मार्क करून गोल आकार देऊन घ्यायचा आहे. जेवढी आपली उंची आहे मुंड्याची त्यातल्या अर्ध्या भागावरती एक पॉईंट देऊन घेतला आणि तिथून पॉईंट हा मॅच करत आणला. गळ्याला पण गोल आकार देऊन घेते मी. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही आकार देऊन घेऊ शकता. आपल्याला आता मागचा पार्ट जसा आहे तसा ठेवून आपल्याला समोरचा पार्ट कट करायचा आहे. त्यावरती आपल्याला कटोरी आणि क्रॉसपट्टी जे मार्किंग करून कट करून घ्यायचं आहे. तर आपण हे अगोदर कट करून घेऊ आणि हा आहे असा पार्ट दुसऱ्या पेपरवरती ठेवून मार्क करून घेऊ. बघा, कट करताना आपल्याला व्यवस्थित कट करायचा आहे. गळा कट नाही करायचा. आणि आहे असा बघा मार्क मी करून घेतलेला आहे मुंड्यासाठी आणि वरती शोल्डर आहे तसं मार्क करून घेतलेला आहे. आता आपण याला कमरेकडचा भाग घेऊ. कमर आहे बघा आपली बघा, कमरेसाठी मी घेतलेला आहे 8 इंच अधिक त्यामध्ये 1 इंच आपलं टक्स जे आपण पाठीमागचे टक्स मारतो त्यासाठी 1 इंचाची मार्जिन आणि आपलं शिलाई मार्जिन 1.5 इंचचं. खाली मी 10 इंचावरती एकूण कमरेचं माप टाकलेलं आहे. तुम्ही टक्ससाठी कमी जास्त मार्जिन ठेवू शकता, पण आपल्याला अर्ध्या इंचाच्या जास्त घ्यायचं आहे. समोरचा गळा आहे 6 इंच.
तयार गळा हा 5.5 इंचाचा आहे. अर्धा इंच मी मार्जिन घेतलेला आहे, म्हणजे मी 6 इंचावरती मार्क करून घेतलेला आहे. त्याला बघा आकार देऊन आपल्याला 1 इंचावरती एक मार्क करायचा आहे गळ्यावरती. क्रॉस पट्टीला मी घेतलेला आहे 3.5 इंच आणि ह्या साईडला 3 इंच, कमरेकडच्या साईडला, गळ्याकडच्या साईडला 3.5 इंच आणि गोलाकारमध्ये मार्किंग करून घेतलेलं आहे. बघा आता आपण समोरचा आकार देऊन घेऊ. बघा कटोरी आहे आपली 5 इंचाची. 5 इंचावरती एक मार्क केलेला आहे. मुंड्याला समोरचा आकार आहे 1 इंचावरती मार्क करून घेतलं आणि पाठीमागचा जसा आपण आकार दिला गोलाकार तसाच अगदी आकार देऊन घेतलेला आहे. इथे बघा 1 इंचावरती एक मार्क करून घेते. तिथून आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे. बघा कसा आपण जिथे 1 इंचावरती डॉट दिलेला आहे त्याला आपल्याला कटोरीचा जो डॉट आहे 5 इंचावरती दिलेला तो मॅच करत आणायचा आहे. बघा आपली मार्किंग तयार आहे. आता आपण ही कट करून घेऊ. बघा आता हे आपले वेगळे वेगळे पार्ट आपण काढून घेऊ. आता कटोरी बघा आपल्याला वाढवून घ्यायची आहे, कारण आपल्याला कटोरी आहे अशी नाही तर त्यात बरेच आपल्याला बदल करायचे असतात. कसे ते मी तुम्हाला दाखवते. ही कटोरी एकदम परफेक्ट बसते, कुठेही कमी जास्त होत नाही. अशा प्रकारे जर आपण कटिंग केली तर बघा समोरचा जो भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आकार दिलेला व्यवस्थित कट करायचा. बघा आपले समोरचे पार्ट आता कट करून झालेले आहेत. आता कटोरी कशी वाढवायची ते बघा. आता एक कटोरी वाढवण्यासाठी एक पेपर घेते वेगळा. पहा आता कटोरीसाठी आपण पेपर घेतलेला आहे. पेपरवरती कटोरी अशी ठेवायची आणि आहे तशी मार्क करून घ्यायची. मार्क करताना कुठेही कमी जास्त होणार नाही याची आपण बारीक काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित अशी आपल्याला मार्क करून घ्यायची कटोरी. मार्किंग चुकलं तर आपलं पुढचे सगळे कटोरीचं माप चुकतं, त्यामुळे आपल्याला मार्किंग व्यवस्थित करायची. इकडून बघा 2 इंचावरती एक मार्क केलेला आहे आणि वरती गळ्याकडच्या साईडला काही वाढवायचं नाही. आपल्याला आहे तसं मार्क करून घ्यायचं, फक्त पॉईंट जोडून घ्यायचा. खालच्या साईडने बघा आपण मार्क केलेला आहे ते दोन्ही पॉईंट आपले जेवढा अंतर येईल त्याच्या बरोबर मध्यावरती आपल्याला एक डॉट करून घ्यायचं आहे आणि जिथून आपण मार्क केलं तिथून आपल्याला खालच्या साईडला 2 इंचापर्यंत एक मार्किंग करून घ्यायचे आणि सर्व पॉईंट आपले दोन्ही साईडचे मॅच करून घ्यायचे. बघा तर ही कटोरी वाढवण्याची एकदम सोपी पद्धत आहे आणि कटोरी फिटिंगला बसायला पण खूप छान बसते. कुठेही जास्त किंवा कमी असं होत नाही. पफ एकदम छान क्रिएट होतो या कटोरीचा आणि नवीनसाठी तर एकदम सोपं आहे शिकण्यासाठी. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे कटोरी कट करून ब्लाऊज शिवून नक्की पहा, तुमचा ब्लाऊज चुकणार नाही. बघा आपण कटोरी आता पूर्ण कट करून घेऊ आणि मी तुम्हाला दाखवते. आपली कटोरी जॉईन केल्यानंतर आपली कुठेही कमी किंवा जास्त होत नाही, एकदम बरोबर येते. बघा साईड पट्टीला आपण मॅच करून पाहू. बघा कुठे काय वाढवलंय हे मी तुम्हाला लिहून दाखवते अगोदर. बघा ह्या साईडने आपण 2 इंचावरती वाढवलेला आहे, इथे काही वाढवलेलं नाही आहे. एकूण अंतर दोन्ही साईड जेवढा आहे त्याच्याबरोबर आपण अर्धा घेतलेला आहे, तर आपलं एकूण अंतर आलेलं आहे 7.5 इंच. बघा 7.5
तर 7.5चा आपण अर्धा केलेला आहे. आपण हा जो पॉईंट आहे तो आपला 4.25 इंचावरती आलेला आहे. दोन्ही साईडने तुम्ही मोजून पाहू शकता 4.25 इंचाचा आपला हा पॉईंट आलेला आहे. आता पॉईंटपासून खालच्या साईडने आपण बघा जो पॉईंट आहे अर्ध्यावरती तिथून खाली आपण 2 इंचावरती वाढवून घेतलेला आहे. तर हे बघा कटोरीची मेजरमेंट. आता बघा कटोरी आपण जोडून पाहू. बघा कुठे कमी जास्त होत नाही. बघा ही साईड पट्टी बघा ॲक्युरेट माप आलेला आहे. जोडल्यानंतर हा जो खालचा भाग आहे तो पपमध्ये जातो आणि कटोरी एकदम बरोबर परफेक्ट अशी बसते. कुठे घोळ येत नाही किंवा कुठेही चपटी होत नाही. कटोरी एकदम छान बसते ही. बघा आपला ब्लाऊजचा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही कट करून तयार आहेत. आता आपण याची बाही कट करण्याची पद्धत पाहू. बाही कट करण्याची पद्धत पण अशीच आपली एकदम सोपी आहे. ती पहा कशी. त्यासाठी मी एक पेपर घेतलेला आहे. हा पेपर मी डबल फोल्ड करून घेत आहे. पहा डबल फोल्ड केलेला आहे. बाहीचा पण आपला एक फॉर्म्युला आहे बघा. आपला मुंडा जेवढा आहे त्यामध्ये आपल्याला अधिक 3 इंच करायचं आहे. कुठल्याही साईजची बाही कट करण्यासाठी आपल्याला जेवढा मुंडा आहे त्यामध्ये अधिक 3 इंच घ्यायचा आहे. आपली बाही कधीच चुकत नाही. तर बघा माझ्या बाहीची उंची आहे 4.5 इंच. तयार बाही आहे 4 इंचाची अधिक अर्धा इंच मार्जिन. आपण अस्तरवरती कट करताना अर्धा इंच मार्जिन ही घ्यायची आहे कुठल्याही ब्लाऊजला बाहीसाठी. बघा आपला मुंडा आहे 6.5 इंच. तर मी बघा बाहीची घडी जी आहे ती 9.5 इंचाची घेतलेली आहे आणि खाली उंची 4.5 इंच. बघा आपला एक चौकोन तयार झालेला आहे. बघा आता आपण बाहीला कॅप हाईट देऊन घेऊ. तर कॅप हाईट देताना आपल्याला ओपन बाजू ज्या साईडने आहे तिथून आपल्याला कॅप हाईट द्यायची आहे. तर मी 2.5 इंचावरती एक मार्क केलं आणि तिथेच 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी एक मार्क केलं. बघा आता बंद बाजू ज्या साईडने आहे तिथे मी वरती 2.5 इंचावरती मार्क केलं जिथे आपला चौकोन आहे तिथे आणि दोन्ही पॉईंट मॅच करून घेतले. ही बाही नवीन शिकणाऱ्यांसाठी तर खूपच सोपी आहे. बघा दंडगेर आहे 6 इंच. तर 6 इंचावरती एक मार्क केलं आणि अधिक 1.5 इंच मार्जिनसाठी दोन्ही पॉईंट मॅच करून घेतले. आता आहे अशी कट करून घेऊ. बघा याला कुठलेही कॅल्क्युलेशन किंवा काहीच करायची गरज नाही आहे. एकदम सोपं सरळ आणि एकदम बरोबर मार्ग आहे हा. बाही कट करण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहेत पण सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे हीच आहे. बघा आता आपण समोरचा आकार देऊन घेऊ. समोरच्या म्हणजे आपण जिथे जॉईन करतो बाही तर समोरचा आकार देण्यासाठी आपल्याला काय करायचं, बाही सरळ ओपन करून घ्यायची आणि एक साईडला आपल्याला 1.5 इंचावरती आणि खालच्या साईडला पण 1.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे आणि आपल्या बाहीचा जो इकडचा टोक आहे दुसरा बघा मार्क करून घेऊ. इकडचा जो टोक आहे बाहीचा तो ती साईड बरोबर आपल्याला मार्कवरती ठेवायची आपल्याला. बघा आणि जे अंतर शिल्लक राहिलेलं आहे वरती म्हणजेच आपण बाही जिथे जोडणार आहोत ते त्या साईड बघा इथे हे शिल्लक राहिलेल्या अंतरावरती आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे.
आणि जेवढं आपण मार्क केलेलं आहे तेवढंच आपल्याला कट करून टाकायचं आहे. बघा असं कट केल्यानंतर बाही जोडल्यानंतर कुठेही आपलं खालीवर असा आपले जे आर्म मुंड्यामध्ये जे खालीवर भाग होतात दोन्ही साईडचे मागचे पुढचे ते होत नाही. एकदम बरोबर समोरासमोर टीप येते आपली आणि ब्लाऊज फिनिशिंगला पण छान दिसतो आणि फिटिंगला पण छान बसतो. त्यामुळे अशा प्रकारे बाही आपण कट केल्यानंतर आपला ब्लाऊज बिघडण्याची चुकण्याची शक्यता एकदमच कमी आहे. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे कट करून ब्लाऊज शिवून पहा. फिटिंगला कसा बसतो हे मला कमेंट करून नक्की सांगा. मैत्रिणींनो, माझे व्हिडिओ खूप सोप्या भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे, दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, एक लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटू आपण असंच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझे व्हिडिओ पाहत राहा, ब्लाऊज बनवत राहा आणि मला कमेंट करून सांगत राहा. तर बघा आपलं पूर्ण कटिंग झालेलं आहे. आता आपण ह्या ब्लाऊजचा स्टिचिंगचा जो व्हिडिओ आहे तो मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तो पाहू